नमस्कार मंडळी, आज आपण मेथीच्या वड्या पाहणार आहोत। कोथिंबीरच्या वड्या आपण नेहमी खातो, एकदा मेथीच्या वड्या करून बघा, एकदम भारी आणि टेस्टी लागतात। खुसखुशीत खमंग अशा ह्या मेथीच्या वड्या कशा बनवायच्या आहेत ते आता आपण पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी पॅनमध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे, ते गरम झाल्याच्या नंतर मेथी जी आहे ना ती व्यवस्थित स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे। ते आता आपण पॅनमध्ये टाकून घेऊया। तुपामध्ये थोडी कडवट लागते ना, त्याच्यामुळे आपण थोडंसं परतून घ्यायची आहे, जास्त नाही, अगदी 2 ते 3 मिनिट। आणि गॅस बंद करून थंड करायला ठेवूया। 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 2 चमचे डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता। त्यामध्ये तीळ टाकलेले आहेत मी 2 चमचे, त्यानंतर थोडीशी हळद टाकलेली आहे, अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे, थोडासा ओवा घेतलेला आहे आणि जिरे टाकलेले आहेत अर्धा चमचा, आणि अर्धा चमचा लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकलेली आहे, आणि 2 चमचे मी तेल टाकलेलं आहे, आणि थोडंसं अगदी 1 चुटकी असा खायचा सोडा टाकलेला आहे। चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे। आता आपण हे पीठ जे आहे ना ते व्यवस्थित मळून घेऊया। पाण्याचा वापर शक्यतोवर नका करू, जर अगदी लागलंच तर थोडंसं टाका। पीठ आपल्याला पातळ नाही करायचं आहे, घट्ट मळायचं आहे व्यवस्थित, आणि त्याच्यात आपण मुटके करून घेऊया। मी थोडंसं तेल परत लावलेलं आहे हाताला, आणि आता आपण मुटके करून घेऊया त्या पिठाचे। ह्या वड्या आहे ना एकदम मस्त, एकदम खमंग अशा लागतात। आता मी तेलामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि वरती गाळणी ठेवलेली आहे। त्यावर आता हे जे मुटके केलेले आहे ना ते ठेवून घेऊया, आणि 10 ते 15 मिनिट आपण व्यवस्थित वाफवून घ्यायचे आहेत। मुटके वाफलेले आहेत, आता हे आहे ना आपण काढून घेऊया। थोडंसं थंड होऊ द्या आणि मग काढा। त्यानंतर मुटके व्यवस्थित पूर्ण थंड होऊ द्यायचे आहे, आणि त्यानंतर कट करा, नाहीतर तुकडे पडतात। हे बघा, हा पक्षी कोणता आहे मला माहिती नाही, किती सुंदर आहे बघा, मस्त वेगवेगळे कलर आहेत त्याचे। निसर्ग किती सुंदर असतो ना। व्यवस्थित वड्या कट करून घ्यायच्या आहे। तेल गरम करून आपण शॅलो फ्राय करून घेऊया। जास्त तेल नाही टाकलेलं मी, थोडंसंच टाकलेलं आहे। 1 चमचा जिरे टाकलेले आहेत, मोहरी टाकलेली आहे, आणि तीळ टाकलेले आहेत, आणि व्यवस्थित वड्या टाकून घेऊया। हलक्या हाताने परतून घ्यायच्या आहे आपल्याला वड्या, नाहीतर त्या तुटू शकतात। त्यामुळे व्यवस्थित सिम गॅसवर छान खरपूस अशा भाजून व्यवस्थित घ्या। बघा किती मस्त दिसत आहेत। आपल्याला कुठे प्रवासात वगैरे जर जायचं असेल ना, तर त्यासाठी पण ह्या 2 ते 3 दिवस छान आरामात टिकतात। तुम्हाला जर आवडत असतील ना तर तळून पण घेऊ शकता, त्या पण खूप छान लागतात। आणि त्यानंतर आपण त्यावर थोडंसं ओलं खोबरं पेरून घ्यायचं, मस्त अशी टेस्ट लागते। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। फेसबुकवर पाहत असाल तर पेजला नक्की फॉलो करा। बाय।